बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका जरा वेगळ्या प्रकारच्या संपत्तीबद्दल बोलणार आहोत. पॅट्रिशिया जी होरान यांचं हाऊ टू बी रिच हे पुस्तक. हे फक्त पैसा कसा कमावा याबद्दल नाहीये, अगदी. तर खरी समृद्धी म्हणजे काय याच्या अगदी मुळाशी जातं. हे पुस्तक म्हणजे समृद्धीच्या मानसिक आणि काय म्हणतात त्याला आध्यात्मिक बाजूंचा एक सखोल विचार आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की होरान यांचा मूळ विचार समजून घेणं. त्यांचा दावा आहे की संपत्ती ही काहीतरी बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाहीये, तर ती आपल्या आत असलेली एक जाणीव आहे. ती आपल्याला फक्त आठवायची आहे. तर आम्ही या पुस्तकाच्या सविस्तर सारांशावर आधारित ही चर्चा करत आहोत. सुरुवात होरान यांच्या एका वाक्याने करूया, जे खूप विचार करायला लावणारं आहे. खरी संपत्ती ती नाही जी तुम्ही साठवून ठेवता, तर ती आहे जी तुम्ही कोणतीही भीती न बाळगता इतरांना देऊ शकता. वा, खूप खोल आहे हे. हो ना? चला तर मग ह्या आणि अशा अनेक कल्पनांचा सखोल आढावा घेऊया. तर होरान यांच्या म्हणण्यानुसार आपलं मन हे खरं तर संपत्तीचं कारखाना आहे. हां, इथेच कल्पना जन्माला येतात, त्या कृतीत उतरतात आणि त्यातून मग निकाल साधले जातात. श्रीमंत लोकांची विचार करण्याची पद्धतच मुळात वेगळी असते असं त्या म्हणतात. ते अडचणींमध्ये संधी शोधतात. जग त्यांच्यासाठी शक्य त्यांनी भरलेलं आहे. अगदी बरोबर. आणि याच्या अगदी उलट गरिबीची मानसिकता असते. मग उत्पन्न कितीही असो, ती प्रतिक्रियावादी म्हणजे रिॲक्टिव्ह असते आणि भीतीवर आधारलेली असते. भीतीवर आधारलेली. हां, म्हणजे जगात पुरेसं नाही हेच गृहीतक धरून चालणारी. होरान यावर एक मार्मिक टिप्पणी करतात. तुम्ही तुमच्या मनात टंचाई आणि हातात विपुलता एकाच वेळी ठेवू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. नाहीच. मग यावर उपाय काय? होरान मानसिक समृद्धी म्हणजे मेंटल अफ्लुएन्स नावाचा एक सराव सांगतात. म्हणजे काय नक्की? म्हणजे तक्रार करण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं. अच्छा. आपल्या विचारांना सौंदर्य आणि सकारात्मक अपेक्षांनी भरणं. त्या रोज सकाळी स्वतःला आठवण करून द्यायला सांगतात की मी एका विपुल विश्वात राहते, मला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट योग्य वेळी माझ्याकडे येते. हे फक्त म्हणजे सकारात्मक विचार नाहीत, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या अवचेतन मनाला समृद्धी ही नैसर्गिक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न आहे. आणि ही विचारसरणी प्रत्यक्ष कृतीत कशी उतरते याचं एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याऐवजी मी हे कसं परवडेल असा प्रश्न विचारणं. हा छोटासा बदल सुद्धा आपल्या मनात सर्जनशीलतेचे दरवाजे उघडतो. बरोबर. म्हणजे श्रीमंत मानसिकता शक्यतांना नाकारत नाही, तर त्यांच्याशी संवाद साधते, मार्ग काढते. अगदी. इथेच मग विश्वासाची शक्ती किंवा पॉवर ऑफ बिलीफ महत्वाची ठरते, नाही का? नक्कीच. होरान म्हणतात, विश्वास हा वास्तवाचा निर्माता आहे. म्हणजे आपण जे खरं मानतो तेच आपल्या अनुभवाचं जग बनतं. अच्छा. आपलं अवचेतन मन एका सुपीक जमिनीसारखं आहे. तुम्ही त्यात जे पेराल तेच उगवेल, मग ती शंका असो किंवा आत्मविश्वास. आपण नकळतपणे नकारात्मक भाषेचा वापर करून गरिबीची बीजे पेरत असतो. मी हे करू शकत नाही, मला हे मिळणार नाही. म्हणजे भाषेचा वापरही इथे महत्वाचा ठरतो. हो, अत्यंत महत्वाचा. मर्यादित भाषेऐवजी मी करू शकत नाही, सज्जतेची भाषा वापरायला हवी. मी शिकू शकेन, मी मार्ग काढू शकेन. होरान म्हणतात, विश्व निश्चिततेपुढे हतबल आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या मनात दृढ विश्वास असतो तेव्हा परिस्थिती आपोआप जुळून यायला लागते. पण गंमत म्हणजे हा विश्वास काहीतरी दिसण्याआधी ठेवावा लागतो. विश्वास ठेवला तरच तसे पुरावे दिसायला लागतात. बरं. आता जरा पैशाकडे वळूया. हो. होरान पैशाला फक्त चलन मानत नाहीत, त्याला गोठवलेली ऊर्जा म्हणजे फ्रोझन एनर्जी म्हणतात. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय. हो, खरे. आणि या ऊर्जेचा एक स्वभाव आहे असं त्या म्हणतात. ती स्पष्टता आणि उद्देशाकडे आकर्षित होते. जिथे गोंधळ, अपराधीपणा किंवा पैशाबद्दल नकारात्मक भावना असते, लाज, तिरस्कार वगैरे, तिथे ही ऊर्जा टिकत नाही. अच्छा. हो. होरान एक सुंदर उपमा देतात. जसं स्वच्छ पाणी प्रदूषित जागा टाळतं, तसंच पैसा किंवा ही ऊर्जा प्रतिकार किंवा नकारात्मकतेला टाळते. म्हणजे पैशाबद्दलच्या आपल्या भावना थेट त्याच्या प्रभावावर परिणाम करतात असं म्हणायचंय. अगदी. समाजात अनेकदा पैशाला वाईट किंवा कमी लेखलं जातं. पण होरान म्हणतात, पैसा संत नाहीये की पापी. तो एक आरसा आहे.
तो फक्त धारण करणाऱ्याची चेतना प्रतिबिंबित करतो. म्हणजे जर चांगल्या हेतूने वापरला तर तो मदत करतो, भीतीने वापरला तर तो नियंत्रणाचं साधन बनतो. या ऊर्जेच्या सिद्धांतावर आधारित होरानिक ऊर्जात्मक लेखापरीक्षण म्हणजे एनर्जेटिक अकाउंटिंग नावाचा सराव सुचवतात. हे नेहमीच्या जमा खर्चाच्या हिशोबापेक्षा वेगळं आहे का? हो, नक्कीच. यात रात्री झोपण्यापूर्वी दिवसाचा आढावा घ्यायचा, पण आकड्यांऐवजी भावनांच्या पातळीवर. भावनांच्या पातळीवर कसं? स्वतःला विचारायचं, मी आज जे काही दिलं, सेवा, वस्तू, वेळ, ते आनंदाने दिलं का? मला जे मिळालं त्याचा मी आदर केला का? मी पैशाचा व्यवहार विश्वासाने केला की तणावातून? हॉरॅन यांच्या मते खरी संपत्ती ही अशा सकारात्मक ऊर्जेच्या देवाणघेवाणीतून निर्माण होते. ती आनंदाच्या मागे सावलीसारखी चालते. आणि ही ऊर्जेची देवाणघेवाण थेट देवाणघेवाणीच्या नियमाशी म्हणजे लॉ ऑफ एक्सचेंजशी जोडलेली आहे. होरान म्हणतात पैसा हा सेवेचा उपउत्पाद आहे. म्हणजे काय नक्की? याचा अर्थ जास्त मिळवण्यासाठी जास्त सेवा करायला हवी. पण सेवा म्हणजे गुलामगिरी नव्हे. सेवा म्हणजे इतरांना काहीतरी मौल्यवान, उपयुक्त देणं आणि त्याचा योग्य मोबदला स्वीकारणं. नुसतं घेत राहणं किंवा नुसतं देत राहणं आणि काहीच न स्वीकारणं हा नैसर्गिक प्रवाह तोडतं. देणारा थकून जातो किंवा घेणारा कृतघ्न बनतो. इथे किंमत, प्राइस आणि मूल्य, वर्थ यातला फरकही महत्वाचा ठरतो नाही का? बरोबर. किंमत जग ठरवतं, बाजारात ठरते. पण मूल्य तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या सेवेतून अनुभवता. खरी समृद्धी तेव्हा येते जेव्हा तुम्ही जे मूल्य देत आहात त्याची योग्य किंमत तुम्हाला मिळते आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकारता. अच्छा. आणि इथे होरान एक महत्वाचा इशारा देतात. त्यागाला सद्गुण समजू नका. स्वतःचा आदर न करता, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करून फक्त देत राहिलात तर मनात राग आणि कडवटपणा साठतो. हो. त्या म्हणतात, फुटलेला कप दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. आधी स्वतःचा कप भरायला हवा. हा मुद्दा थेट पुढच्या संकल्पनेशी जोडला जातो. आत्ममूल्य म्हणजे सेल्फ वर्थ. होरान एक धाडसी विधान करतात. व्यक्तीचं आत्ममूल्य त्याच्या निव्वळ मालमत्तेची म्हणजे नेटवर्थची मर्यादा ठरवते. हे कसं शक्य आहे? हे थोडं हो, हे जरा धक्कादायक वाटू शकतं. पण हे आपल्या नकळत घडतं. आपल्या मनात आपण स्वतःसाठी एक उत्पन्नाची पातळी नकळत निश्चित केलेली असते. अच्छा. हो, जी आपल्या स्वतःच्या मूल्याबद्दलच्या आपल्या धारणेवर अवलंबून असते. जर एखाद्याला आतून वाटत असेल की तो किंवा ती जास्त चांगल्या गोष्टींसाठी पात्र नाही, तर तो ती नकळतपणे संधी नाकारेल किंवा मिळालेल्या संधी गमावून बसेल. जग आपल्याला तसंच वागवतं जसं आपण स्वतःला वागवतो. हो. हॉरान म्हणतात की बहुतेक लोक बालपणी तयार झालेल्या आर्थिक मर्यादांमध्ये म्हणजे फायनान्शियल सीलिंग्समध्ये जगतात. म्हणजे पैसा, यश, नैतिकता याबद्दलच्या आपल्या कुटुंबाकडून किंवा समाजाकडून मिळालेल्या समजुती. मग या मर्यादा ओलांडण्याच्या कशा? यासाठी होरान 3 पायऱ्या सांगतात ज्या आपल्या अवचेतन मनाला, सबकॉन्शियस माइंडला पुन्हा प्रशिक्षित करायला मदत करतात. पहिली पायरी आहे स्वीकृती. एक्नॉलेजमेंट. स्वीकृती म्हणजे आपल्याकडे कोणती कौशल्य आहेत, कोणती ताकद आहे, आपण भूतकाळात काय मिळवलं आहे याची प्रामाणिकपणे नोंद घेणं, स्वतःच्या मूल्याचे पुरावे गोळा करणं. बरं. दुसरी आहे पुष्टीकरण, ॲफर्मेशन. म्हणजे आपलं मूल्य स्वतःला मोठ्याने सांगणं, सकारात्मक विधानं वापरणं. उदाहरण, मी जे काम आवडीने करते त्यातून समृद्ध होण्यास मी पात्र आहे. हे तोपर्यंत करत राहणं जोपर्यंत ते खरं वाटू लागत नाही. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे कृती. हो, म्हणजे आपल्या विधानांना पुष्टी देणारी पावलं उचलणं. जसं की आत्मविश्वासाने पगारवाढ मागणं, आपल्या सेवा किंवा उत्पादनांसाठी योग्य दर आकारणं, स्वतःच्या विकासासाठी वेळ आणि पैसा गुंतवणं. या प्रत्येक कृतीने आपण स्वतःला मी पात्र आहे हा संदेश देत असतो. म्हणूनच होरान म्हणतात, आत्मसन्मान हे संपत्तीचं पहिलं चलन आहे. जेव्हा आपण स्वतःच्या मूल्यावर ठाम राहतो तेव्हा जग आपल्याला त्याची परतफेड करतं. आत्ममूल्याबरोबरच आणखी एक गोष्ट होरान खूप महत्वाची मानतात, की म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. त्यांना तर ती टंचाईचं सार्वत्रिक विद्रावक म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट ऑफ स्केर्सिटी असं म्हटलं आहे. हो, कारण कृतज्ञता आपल्याकडे काय नाही यावरून लक्ष हटवून आपल्याकडे काय आहे यावर केंद्रित करते. बरोबर. हा दृष्टिकोन बदलताच आपली ऊर्जा बदलते. आपण विपुलतेच्या कंपनांशी, व्हायब्रेशन्सशी जुळायला लागतो.
साधे रोजचे अनुभव सुद्धा आशीर्वादासारखे वाटू लागतात. होरान आठवण करून देतात, लक्ष कुठे जाते तिथे ऊर्जा वाहते. म्हणजे कृतज्ञता फक्त एक चांगली भावना नाही, तर ती एक सक्रिय शक्ती आहे असं म्हणू शकतो. नक्कीच. होरान रोज समृद्धीची पोचपावती म्हणजे प्रॉस्पेरिटी अक्नॉलेजमेंट्स लिहायला सांगतात. ते काय असतं? म्हणजे दिवसभरात घडलेल्या लहान सहान चांगल्या गोष्टींची नोंद ठेवणं, कोणीतरी केलेली मदत, चांगलं जेवण, मिळालेला छोटासा फायदा, शिकलेला धडा, काहीही. हे जाणीवपूर्वक केल्याने आपलं मन चांगल्या गोष्टी शोधायला आणि स्वीकारायला शिकतं. अपेक्षा सकारात्मक होतात आणि सकारात्मक अपेक्षा चुंबकीय असतात. त्यामुळे कृतज्ञता ही केवळ भावना नाही, तर ती एक प्रकारची किमिया आहे, अल्केमी आहे, जी ज्याला स्पर्श करते त्याला वाढवते. आता आपण कृतीच्या पातळीवर येऊया. होरान अभिसरणाच्या शिस्तीवर म्हणजे डिसिप्लिन ऑफ सर्क्युलेशनवर खूप भर देतात. त्या म्हणतात पैसा फिरत राहिला पाहिजे. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ आहे की पैशाला साठवून ठेवण्याची वृत्ती, होर्डिंग, ही भीतीतून येते आणि ती भीतीलाच वाढवते. निसर्गातही बघा ना, थांबलेलं पाणी कसं सडतं. बरोबर. तसंच आर्थिक जगात पैसा किंवा ऊर्जा खेळती राहिली पाहिजे. पण याचा अर्थ उधळपट्टी नव्हे. होरान बेपर्वा खर्च, ज्याने ऊर्जा वाया जाते, आणि जाणीवपूर्वक केलेला खर्च, ज्याने विश्वास वाढतो, यातला फरक सांगतात. म्हणजे खर्च करताना सुद्धा एक दृष्टिकोन हवा. हो, अगदी. जेव्हा आपण आनंदाने आणि कृतज्ञतेने खर्च करतो, मग ते बिल भरणं असो किंवा काही खरेदी करणं, तेव्हा आपण विश्वाला संदेश देतो की माझ्याकडे पुरेसं आहे आणि अजून येईल. अच्छा. होरान एक सुंदर कल्पना सांगतात. प्रत्येक व्यवहाराला आशीर्वादाची देवाणघेवाण माना. बिल भरताना त्यातून मिळालेल्या सेवेबद्दल वीज, अन्न, घर, मनातल्या मनात धन्यवाद म्हणा. या छोट्याशा कृतीने एक सामान्य व्यवहारसुद्धा एका पवित्र क्रियेत बदलतो. आणि उदारता, जेनेओसिटी, त्याचा या अभिसरणाशी काय संबंध आहे? उदारता म्हणजे पैशावर आपलं नियंत्रण आहे, आपण त्याचे गुलाम नाहीये सिद्ध करणं. उदारतेने आपण म्हणतो, मी स्रोत आहे, मी बळी नाही. होरान त्यांच्या अनुभवावरून सांगतात की जेव्हाही त्यांनी विश्वासाने काही दिलं, तेव्हा अनपेक्षित मार्गाने अधिक परत आलं. त्या म्हणतात, तुम्ही जीवनाला जास्त देऊ शकत नाही, ते नेहमी हिशोब बरोबर करतं. अच्छा. अभिसरणामुळेच विपुलतेचा प्रवाह जिवंत राहतो. करन्सी या शब्दाचा अर्थच प्रवाह आहे, नाही का? हो, खरे. हे सगळं कुठेतरी आपल्या जीवनाच्या उद्देशाशी, पर्पजशी जोडलेलं आहे, असंही होरान म्हणतात. अगदी. त्यांच्या मते खरी आणि शाश्वत संपत्ती तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या खऱ्या उद्देशाशी, आपल्या आतल्या आवाजाशी जुळवून घेतो. म्हणजे अनेक लोक सुरक्षितेसाठी तडजोड करतात आणि आवडीचे काम सोडून देतात. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडकून पडतात. पण जगातले सर्वात श्रीमंत लोक फक्त पैशाने नाही, तर समाधानानेही ते आहेत, जे आपली नैसर्गिक प्रतिभा आणि आवड जगाला उपयुक्त होईल अशा प्रकारे वापरतात. तुमचा उद्देश तुमच्या अस्तित्वातून वाहणारी सोन्याची शीर आहे, असं त्या म्हणतात. ती शोधा आणि तुम्हाला कधीही कमतरतेची भीती वाटणार नाही. हे खूप प्रेरणा देणार आहे. उद्देश आपल्याला दिशाही देतो आणि ऊर्जाही. बरोबर. यासाठी त्या समृद्धीची दृष्टी म्हणजे द प्रॉस्पेरिटी विजन नावाचा एक व्यायाम सांगतात. काय आहे तो व्यायाम? हो, यात आपलं आदर्श समृद्धी जीवन कसं असेल याचं तपशीलवार चित्र रेखाटायचं असतं. फक्त किती पैसा असेल हे नाही. तर आपण काय योगदान देत असू, आपले नातेसंबंध कसे असतील, आपल्याला कसं वाटत असेल, हे चित्र रोज वाचल्याने ते आपल्या मनात खोलवर रुजतं. आणि मग आपले विचार, शब्द आणि कृती आपोआप त्या दिशेने वळू लागतात. म्हणजे एक प्रकारे रिप्रोग्रॅमिंग. हो, त्याला त्या कंपन सुसंगतता म्हणजे व्हायब्रेशनल कॉन्ग्रुअन्स म्हणतात. या स्थितीत विपुलता आपोआप आकर्षित होते. पण ह्या सगळ्याचा पाया काय? कारण जगात पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, चांगले आणि वाईट दोन्ही. आणि इथेच होरान सचोटीचं, इंटेग्रिटीचं किंवा एथिक्स ऑफ अर्निंगचं महत्त्व सांगतात. त्या लोभाला स्पष्टपणे नाकारतात. सचोटी ही केवळ नैतिक गरज नाही, तर ती एक गुंतवणूक आहे असं त्या मानतात. गुंतवणूक? हो, अप्रामाणिक पैसा भीतीचं कंपन वाहतो असं त्या म्हणतात. असा पैसा कदाचित लवकर येईल, पण तो टिकत नाही, तो अशांती घेऊन येतो. म्हणजे तत्व पाळूनही श्रीमंत होता येतं, कारण जगात तर अनेकदा उलटे चित्र दिसतं. होरान ठामपणे सांगतात की तत्व आणि नफा हे शत्रू नाहीत, तर शाश्वत समृद्धीचे भागीदार आहेत. जेव्हा आपण सचोटीने व्यवहार करतो, तेव्हा देणारा आणि घेणारा दोघेही जिंकतात. व्यवसाय किंवा काम हे शोषणाऐवजी सेवा बनतं.
प्रत्येक व्यवहार, प्रत्येक वचन, प्रत्येक हस्तांदोलन पवित्र मानायला हवं. कारण शेवटी विश्व नाणी मोजत नाही तर चारित्र्य मोजत आहे. विश्वास हा जगातला सगळ्यात जास्त चक्रवाढ व्याज देणारा घटक आहे. सचोटीने मिळवलेला विश्वास दीर्घकाळ टिकणारी समृद्धी आणतो. आता आपण शेवटच्या भागाकडे येऊया, जिथे हौरान समग्र संपत्ती म्हणजे हॉलिस्टिक वेल्थ बद्दल बोलतात. यात त्या कामाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात, बरोबर? हो, त्या कामाला उपासना म्हणतात, वर्क ॲज वर्शिप. म्हणजे जे काही काम आपण करतो ते जर प्रेमाने, पूर्ण मनाने आणि कौशल्याने केलं तर ती एक प्रकारची प्रार्थनाच आहे. कामाचा दर्जा महत्वाचा आहे, कामाचा प्रकार नाही. अगदी. मनापासून फरशी पुसणारा माणूस रागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा आत्म्याने जास्त श्रीमंत असू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शारीरिक आरोग्याचं काय? त्याचा संपत्तीशी संबंध आहे? नक्कीच. होरान शारीरिक आरोग्याला म्हणजे वेल्थ अँड द बॉडीला संपत्तीच्या प्रवाहासाठी आवश्यक मानतात. थकवा, आजारपण, अव्यवस्था हे सगळे ऊर्जेच्या असंतुलनाचे संकेत आहेत. शरीर हे माध्यम आहे ज्यातून आपण जगात काम करतो, ऊर्जा निर्माण करतो. म्हणजे शरीराकडे लक्ष देणं ही सुद्धा एक गुंतवणूक आहे. हो, व्यायाम, योग्य आहार, विश्रांती याकडे लक्ष देणं ही सुद्धा समृद्धीसाठीची गुंतवणूक आहे. वेळ, टाइम ॲज ट्रेजर, याबद्दलही त्या बोलतात. हो, वेळेला त्या विसरलेली संपत्ती म्हणतात. कारण पैसा गेला तर परत मिळवता येतो, पण वाया गेलेला वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करणं, आपले तास महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करण्याची क्षमता असणं ही समृद्धीची खरी ओळख आहे. वाया घालवलेला वेळ हीच खरी गरिबी आहे, असं त्या म्हणतात. नातेसंबंधाबद्दल, वेल्थ अँड रिलेशनशिप्स? नातेसंबंध हे संधींचे पूल आहेत, असं त्या म्हणतात. विश्वास, सहकार्य आणि समान ध्येयांवर आधारलेले संबंध म्हणजे नेटवर्क, विपुलता वाढवतात. स्पर्धा करण्याऐवजी सहकार्याने म्हणजे कोलॅबोरेशनने काम केल्यास सर्वांचीच संपत्ती वाढते. या प्रवासात चढउतार येतातच. कधी उत्पन्न वाढतं, कधी कमी होतं. याबद्दल हॉरॉन काय म्हणतात? त्या संपत्तीच्या ऋतुचक्राबद्दल बोलतात, सीझन्स ऑफ वेल्थ. जसे निसर्गात पेरणी, वाढ, कापणी आणि विश्रांतीचे ऋतू असतात, तसेच आपल्या आर्थिक जीवनातही असतात. कधी शिकण्याचा, पेरणी, कधी कमवण्याचा, वाढ, कधी बचत करण्याचा, कापणी, तर कधी शांत राहून पुढच्या तयारीचा, विश्रांती काळ असतो. म्हणजे घाबरून जायचं नाही? नाही. उत्पन्न कमी झाल्यास किंवा अपयश आल्यास घाबरण्याऐवजी हा कोणता ऋतू आहे हे ओळखून त्याला स्वीकारणं महत्वाचं आहे. प्रत्येक थंडीत पुढच्या वसंताची बीजं लपलेली असतात, असं त्या म्हणतात. आणखी 2 महत्वाच्या संकल्पना आहेत: अलिप्तता, डिटॅचमेंट, आणि स्वीकारण्याची कला, आर्ट ऑफ रिसिव्हिंग. हो, अलिप्तता म्हणजे उदासीनता नव्हे, तर आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणं आणि निकालाची चिंता सोडणं. पण हे कठीण आहे. पण जेव्हा आपण सचोटीने आणि उद्देशाने काम करतो तेव्हा योग्य परिणाम मिळतोच. निकालाला घट्ट पकडून ठेवल्याने अनावश्यक तणाव येतो आणि प्रवाहामध्ये अडथळा येतो. श्रीमंत लोक अनेकदा जास्त आरामात दिसतात. याचे हे एक कारण असू शकतं की ते निकालावर अवास्तव चिकटून राहत नाहीत. आणि स्वीकारण्याची कला ही थोडी वेगळी वाटते, आर्ट ऑफ रिसिव्हिंग. हो, कारण अनेकांना देणं सोपं वाटतं पण घेताना अवघडले पण येतं. बरोबर. कौतुक, मदत किंवा अगदी पैसासुद्धा स्वीकारायला काहींना कमीपणाचं वाटतं. पण होराण म्हणतात, देणं आणि घेणं यात संतुलन हवं. स्वीकारणं हा सुद्धा एक आध्यात्मिक स्नायू आहे जो वापराने बळकट होतो. अच्छा. जेव्हा आपण विनम्रपणे काही स्वीकारतो तेव्हा आपण देणाऱ्याचाही आदर करतो. नकार देणं हा अनेकदा खोटा अभिमान असतो जो देवाणघेवाणीचं चक्र तोडतो. आणि मग या सगळ्याचा शेवटचा अत्यंत महत्वाचा धडा, संपत्ती म्हणजे असणं नव्हे, बीइंग नॉट हॅव्हिंग, याचा अर्थ काय? याचा अर्थ खरी श्रीमंती ही तुमच्याकडे काय आहे यात नाही, तर तुम्ही कोण आहात यात आहे. श्रीमंत होणं म्हणजे अधिकाधिक पूर्णपणे स्वतः होणं. म्हणजे स्वतःच्या जवळ जाणं. अगदी. पैसा फक्त तुमच्या मूळ स्वभावाला मोठा करतो. जर तुम्ही दयाळू असाल तर पैसा तुम्हाला अधिक दयाळू बनवेल. जर तुम्ही भीतीने ग्रासलेले असाल तर पैसा ती भीती वाढवेल. त्यामुळे खरं काम आहे आत्मसुधारणेचं, स्वतःला ओळखण्याचं आणि विकसित करण्याचं. सर्वात श्रीमंत आत्मा तो आहे ज्याला प्रेम, काम आणि जीवन यात फरक जाणवत नाही. म्हणूनच होराण म्हणतात, सोन्याचा पाठलाग करू नका, सोने बना आणि मौल्यवान सर्व काही तुम्हाला आपोआप सापडेल. अगदी.
आणि शेवटी त्या पुन्हा पुरेसेपणा म्हणजे इनफनेस या संकल्पनेवर येतात. जेव्हा तुम्हाला आतून जाणवतं की तुमच्यात कशाचीही कमतरता नाही, तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात, तेव्हाच सर्व प्रकारची खरी समृद्धी तुमच्या आयुष्यात यायला लागते. विश्व त्या व्यक्तीला मदत करायला धावतं जिला आधीच मी पूर्ण आहे असं वाटतं. तर आज आपण होरान यांच्या पुरेसेपणा म्हणजे इनफनेस या विचारावर येऊन थांबलो आहोत. हा एक साधा पण खूप खोल विचार आहे, नाही का? नक्कीच. आपल्या रोजच्या जीवनात छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये आणि एकूणच समाधानामध्ये माझ्याकडे पुरेसा आहे ही भावना नेमका काय सकारात्मक बदल घडवू शकते यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. हा आढावा आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, बुकवाईज विथ विशाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.